तेव्हा पूजेला विधिवत सुरुवात झालेली आहे। जशी बाळाला आपल्या आईची ओढ असते, पाडसाला गायीची ओढ असते, तशीच ओढ या वारकऱ्यांना लागलेली असते आणि साधारण 20 दिवस, सुमारे 20 ते 25 दिवस वारीतनं ही सगळी मंडळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत प्रस्थान करत असतात। पंढरीकडे तहान भूक ऊन वारा दिवस रात्र याची पर्वा न करता, तमा न करता एकच ध्यास, एकच श्वास त्यांचा असतो, तो म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन। आणि तो क्षण आता जवळ आलेला आहे। आता शासकीय महापूजा संपन्न झाल्यावर सर्व वारकऱ्यांना पुढे दर्शन घेता येईल ते आपल्या लाडक्या विठुरायाचं। प्रमाणं भवाब्धैरिदं मामकानां नितंबकराभ्यां नृतो येन तस्मात्। मुळे की हा भवसागर केवढा आहे, अरे कमरे एवढा आहे, भिवू नका। मामकानां जे माझे भक्त आहेत त्यांना हा संसार सागर कमरे एवढा आहे, तुम्ही सहज तरुण जाल। दुसरं कारण असं आहे की कृष्णावतारामध्ये सगळे दैत्य मारले, आता काम शिल्लक राहिले नाही शस्त्राचं, म्हणून कमरे वाहत ठेवून निवांत उभे राहिलेले आहे। तिसरं कारण असं आहे 28 युग उभं राहायचं आहे, इतका काळ उभं राहायचं म्हणल्यावर कमरेवर हात ठेवली पाहिजे तुम्ही। असे कवींनी त्याच्यावर अनेक कल्पना केलेल्या आहेत। पांडुरंगाच्या अंगाला मध लावलेला आहे, साखर लावलेली आहे, तोंडाला लोणी लावलेला आहे आणि पुन्हा आता दुग्ध स्नान होत आहे। आणि अशा प्रकारे हा पंचामृत अभिषेक पांडुरंगाला चाललेला आहे। पंचामृती अभिषेक सध्या सुरू आहे पांडुरंगाला आणि शंखातून शेवटलं जे दूध आहे ते शंखातून टाकलं जातं। इथून पुढे ही पूजा जी आहे ती आणखी उत्तरोत्तर पुढे जाणार आहे। वेगवेगळ्या मंत्रोच्चारांमध्ये या ठिकाणी पूजा पार पडते। तुझं जे शरीर आहे, पंढरीच्या भेटीची आस, विठ्ठलाच्या भेटीची आस ही भक्तांच्या मनात, वारकऱ्यांच्या मनात लागलेली असते आणि जसजसं पंढरपूर जवळ यायला लागतं तसतशी भेटीची उत्सुकता, तीव्रता, आतुरता आणखी वाढायला लागते। मग संतांपासून सामान्य वारकऱ्यांनी विठ्ठलाला वेगवेगळ्या रूपात पाहिलेलं असतं। कधी तो त्यांचा जीवाभावाचा सखा असतो, कधी तो सावली होतो, तर कधी दिनांची माऊली होतो। पण असा हा त्यांच्या मनामध्ये कायमचा बसलेला असा पंढरीचा पांडुरंग, ज्याच्या दर्शनासाठी आता असंख्य वारकरी पंढरीत दाखल झालेले आहेत। दह्याचे, लोण्याचे तेही सगळ्या देवळामध्ये सारखीच आहे, फक्त आणि त्याच विठ्ठलाची महापूजा आता पार पडते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस धर्मसिंधुकार बाबा महाराज ते उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते ही पूजा पार पडते आणि त्यासोबतच जसं आपला प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी सांगितलं, बुलढाण्यातलं दाम्पत्य आहे त्यांना शंकराचार्यांनी या पूजेचा मान मिळालेला आहे। 10 वर्ष ते दाम्पत्य सतत वारी करते पायी आणि आज त्यांना 750च्या या पूजेचा मान मिळालेला आहे। त्या संशोधनाप्रमाणे तो इसवी सनापूर्वी 300 वर्ष, बुद्धानंतर 200 वर्षांनी शंकराचार्य आले, म्हणजे जवळ 2300 वर्षापूर्वी शंकराचार्य इथं आले होते। म्हणजे पांडुरंगाचं जे अस्तित्व आहे, त्याची जी पूजा रूढ आहे किंवा जनमानसातली जे स्थान आहे हे इतकं जुनं आहे। आणि पुराणामध्ये द्वापर युगाच्या शेवटी यादवांचा संहार झाल्यावर भगवान पंढरपूरला आला अशी पद्मपुराणामध्ये कथा आहे। म्हणजे याचा इतिहास 5000 वर्षाचा आहे। पंचांगावर युगाब्द दिलेला असतो, त्या युगाब्दाप्रमाणे 5000 वर्षाची पंढरपूरची परंपरा आहे। शंकराचार्याप्रमाणे अवघा रंग एक झाला या भावनेनुसार या पंढरीच्या वारीत देखील अनेक जाती धर्माची मंडळी एकत्र येऊन या पंढरीकडे प्रस्थान करत असतात, आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करत असतात। आणि तो दिवस आता अखेर आलेला आहे। महापूजा झाल्यानंतर नगरीचा इतिहास प्राचीन पहाटेपासून पुढे मग सगळ्या वारकऱ्यांना, भक्तगणांना दर्शनासाठी मंदिर खुलं असतं आणि असंख्य लाखो वारकरी ठिकठिकाणाहून मूळ शोधू गेलं या दर्शनाकरता येत असतात आणि ते रूप डोळ्यात साठवून, मनात साठवून ही मंडळी मग परतत असतात। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान, वेगळं तेज आपल्याला बघायला मिळते। परंपरा आणि त्या परंपरेचाच एक मोठा भाग म्हणून आज आषाढी एकादशीची ही महापूजा आपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून पाहत आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सपत्नीक ही विठ्ठलाची पूजा करतायत आणि ही एक देखील परंपरा आहे। म्हणजे राज्य शासनाच्या प्रमुखानं, मुख्यमंत्र्यानं शासकीय महापूजा करायची ही पद्धत साधारणतः कधी सुरू झाली आणि त्याच्या मागचा इतिहास काय आहे? पूर्वी साधारणपणे स्वातंत्र्यानंतर मंत्री येत होते, त्याच्यापूर्वी कलेक्टर येत होते, नंतर मंत्री यायला लागले
पण मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून पद्धत सुरू झाली की आषाढीला मुख्यमंत्री आणि कार्तिकेला उपमुख्यमंत्री, बरोबर. ही मुख्यमंत्री आणि उपमंत्र्याची जी प्रथा सुरू झाली ती मनोहर जोशी. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या आधी तेव्हा मग ही जी काही पूजा होती त्या पूजेचा मान कोणाला दिला जातो? सरकारी अधिकारी कलेक्टर, जिल्ह्याचे कलेक्टर करत होते. तो जर ख्रिश्चन असेल किंवा अन्य धर्माचा असेल तर त्याच्या खालचा अधिकारी येऊन पूजा करतो. म्हणजे ज्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो, हो, protocol. त्या शिष्टाचारानुसार जो कोणी अधिकारी, पण तो या त्या पूजेकरता प्रशासनातला सरकारचं किंवा अनुदान आहे. शासनातला सर्वोच्च अधिकारी त्याच्या हस्ते पूजा करण्याची परंपरा दीर्घकाळ सुरू आहे. आणि अर्थात अलीकडे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ही आषाढीची पूजा करतात. ही जी पूजेची परंपरा आहे, देखणे सर, ही परंपरा ह्याविषयी अजून काय सांगता येईल? पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी पूजा करणे अतिशय संयुक्तिक आहे. आता त्याचं वर्णन तर संतांनी केलंच आहे. म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांच्या परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पासून ते शाहीरवर्दी परशुरामापर्यंत अभंग रचनेपासून लोकवाणीपर्यंत सर्वत्र या विठ्ठल भरलेला आहे. आणि या विठ्ठलाचं वर्णन ज्ञानदेवांनी केले. ज्ञानदेवी निळा परब्रह्मी गोविला कृष्णमूर्ती सावळा हृदय बसे. हा सावळा आहे, त्याला पांडुरंग असं म्हटलंय. आता पांडुरंग म्हणजे नेमका कोणता रंग? तर पांडुरंग म्हणजे पूर्ण काळा रंग नाही आणि पूर्ण पांढरा रंग नाही, मधला सावळा रंग आहे. तेव्हा ज्ञानाची धवल छटा आणि कर्माची कृष्ण छटा हे दोन्ही जिथं एकवटतात तिथं जो रंग निर्माण होतो तो पांडुरंग आहे. म्हणून हा देव ज्ञान आणि कर्म याचं एकत्रीकरण असणारा असा देव आहे. आपण पांडुरंगाचं आणि त्या पांडुरंगाविषयी जे म्हणालात त्याचा एक रूढार्थानं सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर विठ्ठल हे श्रीकृष्णाचंच रूप आहे. आणि हा श्रीकृष्ण, सावळा श्रीकृष्ण जेव्हा गाई गुरांना घेऊन संध्याकाळच्या वेळेला परत येत असे तेव्हा दिवसभरातली ती जी धूळ त्याच्या कांतीवरती बसलेली असे, त्यामुळे त्याचा जो सावळा वर्ण आहे त्याला एक पांडुरकी छटा येत असे. त्यातनंच पांडुरंग, त्या रंगावरनं हे नामानिधान पडलं आणि ते पुढे रूढ झालं. अर्थात हा झाला त्याचा बाह्य किंवा वरपांगी अर्थ. पंढरीची वारगी आणि वारकऱ्यांचा समाज व्यवहार हा अनेकांच्या खरं म्हणजे जिज्ञासेचा, संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय होत आलेला आहे. काहींना विठ्ठल ही ज्ञानमूर्ती वाटते तर काहींना ते ज्ञानरूप, तत्वरूप आणि भावरूप असल्याचं जाणवतं. त्याच्यावरच्या भक्तीमध्ये नेहमीच श्रद्धा असते, मात्र अंधश्रद्धा कधीही नसते. आणि समानतेच्या धाग्यांची वीण ही अशा प्रकारे गुंफली गेली आहे की त्याच्या सानिध्यात येणारा गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद करत नाही, जातीबाधीचा कुठलाही भेद मानत नाही. आणि वारकऱ्यांमध्ये म्हणूनच विविध जाती धर्माची मंडळी अतिशय भक्तिभावाने नेहमीच सहभागी होत असतात. उच्च नीचतेचा कुठलाही लवलेश मनात नसतो आणि वारकरी फक्त इकडे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून या वारीमध्ये सहभागी होतो, ते म्हणजे अर्थातच आपल्या पांडुरंगाचं दर्शन. याच्या एकवटण्याने जो रंग उभा राहतो ती पांडुरंगाची कांती आहे. पांडुरंग म्हणजे याचा रंग पांडू आहे. तो पांडू म्हणजे स्वच्छ. सृष्टीमध्ये भोगाचा एक वेगळा रंग आहे, पण भक्तीपुढे त्याला चकाकी नाही. भक्तीचा रंग स्वच्छ आहे, तो धारण करणारा आहे, तो पांडुरंग आहे. देखणे सर, आपण आता पडद्यावर पाहत आहोत की विठ्ठलाच्या मूर्तीला पितांबर नेसवला जातोय. अर्थात परंपरेनुसार पिवळ्या रंगाचंच ते वस्त्र आहे. कासे पितांबर कस्तुरी लाठी. पांडुरंग पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा आहे. त्यांच्या पायाला एक खडगा आहे, असा खड्डा पडलेला आहे. त्याची कथा अशी सांगितली जाते की मुक्तकेशी नावाची एक दासी होती. तिला आपल्या सौंदर्याचा अतिशय गर्व झाला की मी जगामध्ये सगळ्यात सुंदर, मी सगळ्यामध्ये कोमल. ती पांडुरंगापाशी आली आणि पांडुरंगाचे पाय बघितले, ती इतके कोमल होते की तिने बोट लावल्याबरोबर तिथं खड्डा पडला. तिच्या सौंदर्याचा आणि नाजूकपणाचा गर्व त्या ठिकाणी हरण झाला. म्हणून ते मुक्तकेशीचा खड्डा असं दाखवला जातो. चरणावरची चिन्ह आता सगळी लोप पावलेली आहेत. वर पितांबराच्या निरे आहेत, कमरेला पट्टा आहे, डाव्या हातामध्ये कमळ आहे. जर कोणी भक्त आला तर त्याचं स्वागत करण्याकरता कमळ पाहिजे म्हणून कमळ आहे. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या मूर्तीमध्ये अंगभूत आहेत. मुळातच त्या तिथे शिल्पाकृतीमध्येच आहेत, रेखाटलेल्या आहेत. छातीवर श्रीवत्सलांछन आहे. भृगु ऋषींनी जी लात मारलेली आहे भगवान श्री विष्णूच्या छातीवर,
त्याचं चिन्ह म्हणून या ठिकाणी धारण केलेलं आहे. कानामध्ये दोन्ही बाजूला मत्स्याकार अशी कर्णभूषण आहेत आणि डोक्यावर म्हणजे पिंडीसारखा मुकुट आहे किंवा शंकराची पिंडच आहे. अशी ही सगळी पांडुरंगाच्या पण अंगावरती दीर्घकाळ या मूर्तीचं पूजन आणि अभिषेक वगैरे केल्यामुळे त्या मूर्तीची झीज होऊन या सगळ्या ज्या खुणा ज्या मुळात त्या मूर्तीमध्ये अंगभूत होत्या त्या आता हळूहळू पुसत चालल्यात. म्हणजे तुमच्यासारख्या अभ्यासकांना ज्यांना माहिती आहे तीच मंडळी या खुणा आजही दाखवू शकतील. सर्वसामान्य माणसाच्या पटकन या दृष्टोत्पत्तीच पडत नाही, कारण सर्व वस्त्रादी अलंकारांनी ही पांडुरंगाची मूर्ती सजवली जाते. बरोबर. पांडुरंगाच्या या मूर्तीला त्याचा पितांबर नेसवणं ही देखील एक कला आहे. अतिशय आणि ते अजूनही जरी ते पुजारी म्हणून आहेत आमचे पूर्वीचेच आहेत ते, हो. त्या पुजाऱ्यांनाच ते जमतं. आता मला वाटतं तुळशीपत्र ठेवलेलं आहे हो. आणि आता मुकुट अर्पण केला जातो. ठेवणं तेव्हा आधी अभिषेक सर्वस्व करण्यात अर्पण आला, केलं. त्यानंतर पितांबर नेसवण्यात आलं आणि आता मुकुट ठेवल्यानंतर आता पांडुरंगाचं ध्यान अतिशय सुंदर दिसायला लागलं. पुस्तकावर मुकुट जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तुकाराम महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, असं हे सुंदर ध्यान दिसतंय. त्याला ती बंडी घातली जाते. हे कपडे शिवणारे सुद्धा आमच्या पंढरपुरामध्ये एक घराणं आहे निघते नावाचं, त्यांनाच ते कपडे शिवायला येतात. पांडुरंगाचे कपडे कायम ते शिवत असतात. त्याचं एक कौशल्य आहे, कारण आता ही बाराबंदी कोणी वापरत नाही, त्यामुळे शिपायला यायचं काही कारणच नाही ना. बरोबर. तर ही सगळे परंपरेनं करत असलेले लोक आहेत. हा नोकरवर्ग जरी हा सगळा पूर्वी बडवे आणि उत्पादनाच्या तालमीत तयार झालेला तो नोकरवर्ग आहे सगळा, त्यामुळे ते त्याच कौशल्याने त्या ठिकाणी करतात. पण हे जे वस्त्र नेसवतायत ते पुजारी आहेत. बरोबर. ते मात्र पूर्वांपार चालत आलेले पुजारी आहेत. नाही, एखाद्या परंपरेचा हाच एक वैशिष्ट्यपूर्ण धागा असतो की एकच गोष्ट वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या जेव्हा केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये एक असाधारण असं कौशल्य, असाधारण अशी एक पारंगतता येत जाते आणि त्याचं देखील म्हणजे त्यातलं देखील सौंदर्य आपल्याला बघणाऱ्याच्या लगेच लक्षात येतं. आणि एरवी देखील आपण पूजा करताना देखील आपला नेहमीच प्रयत्न असतो की देवाची मूर्ती जास्तीत जास्त सुंदरतेने सजावी. जेव्हा आपण देवाला फुलं वाहतो तेव्हा कशी तरी फुलं वाहण्यापेक्षा ती चांगल्या पद्धतीनं नीट मांडून रचून ज्यामुळे त्या मूर्तीचं सौंदर्य खुलेल अशा पद्धतीनं मांडणं हा देखील पूजा करणाऱ्याचा बरेचदा कल असतो. ज्ञानेश्वर माऊली त्यावर एक सुंदर ओवी लिहिली आहे. पूजूनी देवो पाहिजे, पेरूनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथींचा. देवाला सुंदर पूजा करावी, फुलं व्हावी, त्याला वस्त्राने नटवावं आणि मग देवाकडे पाहावं, म्हणजे देवाचं चैतन्य आपल्याला अनुभवता येतं. पूजूनी देवा पाहिजे, शेतात पेरावं आणि मग शेतात जावं, अतिथींचा सन्मान करावा आणि मग अतिथीकडे पाहावं. तर देवाला पूजून पाहावं, कारण देवाचं जे रूप आहे ते पूजेनंतर एक वेगळं पाहायला मिळतं. पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की दर्शन रूपाने ती योगमूर्ती आहे, तत्वदर्शनाने ती ज्ञानमूर्ती आहे आणि भावदर्शनाने ती भगवत मूर्ती आहे. आणि तिन्हीचं एकत्रीकरण झालेली अशी ही भक्तीची किंवा भक्तांची आवडती मूर्त ह्या 28 युग पांडुरंगाच्या रूपामध्ये इथे उटेवर उभी आहे. आणि ती वीट जी आहे ती वीट सुद्धा वारकरी संप्रदायाचं एक मोठं अधिष्ठान आहे, भागधर्माचं एक मोठं अधिष्ठान आहे. आणि म्हणून भक्ती सुखे लाचावला, जाऊ नेदी उभा केला, निवृत्तीदास म्हणे विठ्ठला जन्मोजन्मी न विसंबे. त्या विटेवर 28 युग परब्रह्म उभं राहावं. खरं म्हणजे ब्रह्म समजणं अवघड, पण 28 युग मूर्त रूपात ते उभं राहते. म्हणून नेहमी की पंढरपूरची वारी म्हणजे भक्तीचं मूर्तरूप म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि आर्तरूप म्हणजे पंढरीची वारी. खरंय. आपण पाहतो जगामध्ये एकही देव असा नाही की ज्याच्या अंगाला हात लावून पूजा करता येते. सगळ्या भारतामध्ये पंढरपूर एकमेव पांडुरंगाचं देवस्थान असं आहे की दर्शन घेणाऱ्याला पायावर डोकं ठेवता येतं आणि पूजा करणाऱ्याला स्वतःला त्यांच्या अंगावर दूध म्हणा, दही म्हणा त्या मूर्तीवर अर्पण करता येतं. असं पंढरपूरचं हे वैशिष्ट्य आहे. विठ्ठलाचं वर्णन करताना विठोबा शब्दाचा मागाशी संदर्भ गेला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी विठोबा शब्दाची उत्पत्ती अशी, वीचा केला ठोबा
बी म्हणजे विध म्हणजे या वारीत सहभागी होणाऱ्या आणि पंढरपूरमध्ये दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांकडे पाहिलं की निरागसतेची प्रकर्षाने जाणीव होते. आणि तसं पाहिलं तर प्रत्येकाचंच जीवन हे काही नेहमीच आनंदाने भरलेलं असतंच असं नाही. काही वेळा प्रतिकूल परिस्थितीला, आव्हानांना, अप्रिय घटनांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि या सगळ्याचा सामना करून जे समर्थपणे उभे राहतात आणि आयुष्यात किमान यशस्वी होतात, ओढ आहे म्हणजे आज तर त्या प्रत्येकानेच प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल समजून आणि प्रतिकूलतेला परिवर्तित करून जीवन जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे. आणि दर्शनासाठी व्याकुळ होणं, वारकरी पांडुरंगाच्या दर्शनातून सगळ्या प्रपंचावर तुम्ही मगाशी हीच ऊर्जा, ही एक सकारात्मकता घेऊन निश्चित जात असणार, यात काही शंका नाही. ह्या गोष्टी केवळ विठुरायाच्या बाबतीतच भक्तांमध्ये घडलेल्या आपण पाहतो, किंवा केवळ ज्या विठुरायाच्या नुसत्या स्मरणानं भक्त आनंद विभोर होतात, अशा प्रकारचं एक विलक्षण असं हे दैवत आमच्या महाराष्ट्रातलं आहे. आणि म्हणूनच एकमेवाद्वितीय असं जरी या विठुरायाचं वर्णन केलं आणि या सगळ्या वारी सोहळ्याचं वर्णन केलं तरी मला वाटतं त्यात अजिबात काही वावगं ठरणार नाही. हे दैवत एकीकडे तत्वचिंतकांच्या तत्वदर्शनानं उभं राहतं, तर दुसरीकडं भक्तिप्रेमाच्या लीला दर्शनाने, म्हणजे वेदांनाही ज्याचा अंतपार कळत नाही ते सगळं गुह्याचं गुह्य हे वर्णता वेदमती कुंठित पै झाली, पुराणे भागली विवादिता, मनाचे मोहन योगाचे निजधान, एका जनार्दनी चरण विटेवरी. आता जो पूजेचा विधी चालू आहे, उत्पाद सर नेमकं काय आहे ते? पांडुरंगाच्या मुखाला अत्तर लावलं जात आहे. त्यामध्ये हजारो माणसं दर्शनाला येतात, त्यांचा श्वास तिथं बाहेर पडतो आणि कदाचित तिथं दुर्गंध सुद्धा येण्याची शक्यता असते. म्हणून फुलाचे हार, सुवासिक फुलाचे हार आणि मुखाला लावलेलं अत्तर याच्यामुळे सगळं वातावरण हे सुगंधित राहतं, म्हणून ते अत्तर लावलं जात आहे. आणि त्याच्यामुळे जो मूळ रंग आहे पांडुरंगाचा, तो अत्तर लावल्यामुळं अतिशय उठून दिसतो आहे. सावळा रंग अधिक सावळा दिसतो आहे आणि तो चमकतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फाकली प्रभाव. रत्नाचं तेज जसं चमकावं तसं अत्तर लावल्यामुळं पांडुरंगाचं तेज चमकायला लागलेलं आहे, सुंदर, अधिक सुंदर दिसायला लागलेलं आहे. आता कपाळावर चंदन लावलं जात आहे. पूर्वी कस्तुरी लावली जात होती, पण आता कस्तुरी मिळत नाही. आता कस्तुरी काळी असते. आता गरिबांनी कस्तुरी कुठं आणायची? म्हणून जे वारकऱ्याची बुक्का ही कस्तुरी काळी आणि सहज गरिबाला मिळणारी आहे, ती चंदनावर त्याचा एक टळा लावत होता. आता चंदन लावणं सुद्धा किती कलाकौशल्याचं आहे बघा. त्याचा आकार हे पिढ्यानपिढ्या ज्यांनी चंदन लावलेलं आहे ते पुजारीच लावू शकतात. म्हणून मंदिर समितीने सगळ्यांना जरी काढलं असलं तर पुजाऱ्यांना कायम ठेवलंय तिथं पूजेकरता, कारण ते कौशल्य इतरांना क्वचितच येईल. आणि ते चंदन लावल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती अधिक सुंदर दिसेल. सुंदराहून सुंदर, अधिक सुंदर असं त्यांचं वर्णन किती करावं. शीतलता देणं हा चंदनाचा स्थायी भाव आहे. आणि कपाळावर काय आहे, कपाळावर भ्रूमध्यामध्ये एक चक्र आहे. खरं, त्या चक्राची उष्णता भयंकर असते, म्हणून तिथं चंदन लावल्यानंतर ते थंड होईल अशी ती यौगिक प्रक्रिया म्हणून चंदन लावतात. आणि ह्याच प्रक्रियेचा भाग म्हणून पूर्वीच्या काळी आपल्याकडे पुरुष मंडळी देखील गंध लावायचे, टिळा लावायचे, त्याशिवाय कोणी सहसा घराबाहेर पडत नसत. आणि स्त्रियांना देखील कुंकू लावणं हे त्याच दृष्टीनं आपल्या संस्कृतीमध्ये अधोरेखित केलेलं आहे. पण आपण त्यामागचं काहीतरी शास्त्र असेल, विज्ञान असेल, याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग काहीतरी नाविन्याच्या हव्यासापोटी आपल्या ज्या चांगल्या चालीरीती आहेत ते आपण सोडून जातो. परंतु आपल्या देवाधिकांच्या सगळ्या पूजेमध्ये देखील या सगळ्या गोष्टी, अभिषेक, त्यानंतर पितांबर वस्त्र नेसवण्यात आलं आणि आता चंदन देखील श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी देवीच्या पूजेचे दृश्य आपण सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून पाहत आहोत. आता आपण पाहतो चंदनाच्या टिळ्यावर तुळशी पत्र मध्ये वाहिलेलं आहे. या तुळशीचं आणि तुळशी पत्र देखील आता खास नातं आहे, आपल्याला बघायला मिळतंय. मुळात खरं म्हणजे पावसाळा सुरू झाला कीच मग श्रीकृष्ण सगळ्यांना पालख्यांचे वेध लागलेले असतात. आषाढातली एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचं व्रत आहे. आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक लोकजीवनाचं वैभव आहे. तुळशीचं वैज्ञानिक महत्व असं आहे
की इतर झाडं आणि या कार्बन पालख्या डायऑक्साईड सोडतात, आता पंढरपुरात दाखल झालेल्या पण आहेत तुळस ऑक्सिजन सोडतात. आणि हाच तो दिवस आहे ज्याच्यासाठी केला होता सगळा अट्टाहास, अशी गाभाऱ्यामध्ये हजारो स्थिती लोक असते येतात. सगळ्या वारकऱ्यांच्या त्यांच्या मनामध्ये. श्वासातून जिथे कार्बन डायऑक्साईड येतो म्हणून ते वातावरण शुद्ध राहावं म्हणून गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. आपल्या तुळस ही गेल्या जन्मामधली वृंदा आहे आणि ती या जन्मामध्ये तुळस झाली. जालंधर राक्षसांची हा, जी जरासंध राक्षस, पतिव्रता बरोबर आहे. वृंदा बरोबर, जालंधर राक्षसाची पतिव्रता वृंदा, तिचं पातिव्रत्य भंग केल्यामुळं तिनं अग्निप्रवेश केला आणि तिच्या राखेतून ती तुळस उभा राहिली. तिच्यामुळे हे सगळं काम झालं म्हणून ती प्रिय झाली. आणि म्हणूनच आपण तुळशीचा विवाह श्रीकृष्णाचा विवाह लावतो. बरोबर. कार्तिक महिन्यातला हा जो काही तुळशी विवाहाचा जो सोहळा आहे तो त्याच परंपरेचा पुढचा भाग म्हणून आलेला आहे. या तुळशीविषयी देखील अनेक उल्लेख आपल्याला पारंपरिक संतांच्या अभंगामध्ये आढळतात. पूर्वीच्या काळी असं सांगितलं जातं की पंढरी आली कशी ओळखायची, तर पंढरी आली की सगळ्या आसमंतामध्ये तुळशीच्या बागा फुललेल्या दिसायच्या. पंढरपूरचा माळ दिसे हिरवा लुसलुशी, देवा विठ्ठलानं दारी लावल्या तुळशी, अशा प्रकारचे उल्लेख आपल्या स्त्री संतांच्या काव्यामध्ये येतात. नामदेव महाराज देखील म्हणायचे की विठोबाच्या गावा जाईन धावोनी, घालीन लोळण चरणावरी. अशा प्रकारच्या वेगळ्या भावनेतनं आज वारकरी देखील पंढरीकडे आणि तुळशीकडे पाहतात. आमचा पांडुरंग तेवढंच मागतो, बाकी काही मागत नाही. एवढा मोठा जगधानी मागे तुळसी दल पाणी. पांडुरंगाला बाकी काही लागत नाही, पाणी आणि तुळस. आता असा दाखवला जातो तो पांडुरंगाचं रूप त्यांनाच दिसावं तसं आहे. स्वतःचं रूपच त्यामध्ये न्याहाळण्याकरता हा जशी एखादी नदी अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप व्हायला आतुर झालेली असते. कसं सौंदर्य अगदी झालेलं आहे, तसेच कसं झालेलं आहे. विठ्ठल भक्तीची गंगा म्हणजे वेशभूषा, वारकरी जी मंडळी निघालेली असतात ती चंद्रभागेच्या काठाशी असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठलाशी त्या पांढऱ्या फुलाच्या एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपामध्ये. मुख जे श्यामल आहे ते अतिशय शोभून दिसतात. आता पांडुरंगाची आरती चालू आहे. वारी हा खरं म्हणजे एक आध्यात्मिक सुखाचा प्रवाह मानला जातो. हे एक व्रत आहे, हा एक संस्कार आहे, हे एकात्मतेची गंगोत्री आहे असं देखील म्हटलं वेगवेगळ्या जातं. प्रकारची आरती म्हटली. पण पंढरपूरला मात्र दुपारच्या वेळेला एक आरती म्हटली जाते ती म्हणजे युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा, कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आता नैवेद्य दाखवला जातोय. आज एकादशी असल्यामुळे सगळा फलाहार नैवेद्य पांडुरंगाला दाखवला जातोय. खातोय पण नैवेद्याच्या ताटामध्ये सगळी फळं भरलेली आहेत आणि तो फलाहार नैवेद्य पांडुरंगाला समर्पण केला जातो आहे. पांडुरंगाचं रूप डोळे भरून पाहावं. पंढरपूरला धावत धावत जे लोक येतात आणि 20-20 तास रांगेमध्ये उभे राहतात, तरी पांडुरंगाला पाहिलं की सगळे काही आरती चाललेली आहे.
तेव्हा पूजेनंतर आता आरती देखील झालेली आहे. आरती झालेली आहे आणि आरती नंतरचे जे उपचार आहेत ते सुरू आहेत. आपण इथे पाहतोय देवाला जे हार अर्पण केलेत ते हार आता काढून घेतले जात आहेत यजमानाच्या राहिले आणि ते हार ज्यांनी पूजा केली त्या यजमानांना विठुमाऊलीचा प्रसाद म्हणून ते दिले जातात. आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज राज्याचे प्रमुख म्हणून सर्व राज्यातल्या तमाम भाविकांच्या वतीनं पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा करतात. त्यांच्या समवेत दोन वारकरी म्हणजे एक वारकरी दाम्पत्य देखील या पूजेमध्ये सहभागी झाले. आपण त्यांची माहिती देखील यथावकाश घेऊ. आपण पाहतोय जी तुळशीची माळा पांडुरंगाला अर्पण केली होती ती देखील प्रसाद म्हणून या उभयतांना देण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांना ती अर्पण केलेली आहे. हा पूजा केल्यानंतर मिळणारा ईश्वरी प्रसादाचाच एक भाग आहे आणि त्याच परंपरेनुसार इथे प्रसाद रूपी तुळशी पाहतोय आपण. आता आपण जी ह्या ज्या पडद्यावर आहेत त्या आहेत मानाच्या वारकरी. दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत तिष्ठत असलेल्यांपैकी एका दाम्पत्याची महापूजेसाठी निवड केली जाते आणि यंदाच्या महापूजेचा मान मिळणारे वारकरी आहेत श्री परसराम उत्तमराव मेरत आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती अनुसया परसराम मेरत. हे दोघेही बाळसमुद्र येथे राहणारे आहेत. सिंदखेड राजा तालुका आणि जिल्हा बुलढाणा. व्यवसायानं ते शेतकरी आहेत. म्हणजे आमच्या विठ्ठलाच्या भक्त मंडळीमध्ये बळीराजाचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि असा हा बळीराजाचा प्रतिनिधी असलेले वारकरी परसराम उत्तमराव मेरत आणि अनुसया परसराम मेरत यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत महापूजेचा मान मिळालेला आहे. तेव्हा बुलढाण्यातल्या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांच्या परंपरेनं सोबत मेरत दाम्पत्य जे आहे त्यांना त्यांची दोन मुलं सुना हा मान मिळालेला आहे. 10 वर्ष ते पायी वारी करतायत आणि आता गेली अनेक वर्ष त्यांना विना हा मान मिळालेला आहे. एकही परसराव खंड न उत्तमराव मेरत आणि वारीला येत आहेत. अनुसया परसराव मेरत अशी त्यांची नावं आहेत आणि ते शेतकरी कुटुंब आहे. परिणिती गेल्या 10 वर्षांपासून ते वारी करतायत आणि गेल्या 3 वर्षांपासून वारीत माऊलींच्या पालखीसह पायी सहभागी होत आहेत त्याला मिळतो तो वारकरी म्हणजे आणि तो त्यांना हा भागवत मान संप्रदायाचा यावर्षी आहे. मिळालेला आहे. त्याच्या त्याला भागवत धर्म असं म्हणतात. भक्ती प्राधान्य भागवत मुख्य धर्म मुख्य भक्ती जे स्वधर्मयुक्त म्हटलं. सामान्यपणे भगवत भक्तांनी आचरलेला आणि भगवंताने उपदेशलेला जो धर्म आहे तो भागवत धर्म आहे. तो महाराष्ट्राचा लोकधर्म आहे. तेव्हा अभिषेक झाल्यानंतर पितांबर नेसवण्यात आलं. त्यानंतर अभंगवाणी त्यात ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा पुष्पहार त्यासोबत तुळशीच्या माळा देखील अर्पण करण्यात आल्या. सुखाच्या खुणात आपल्याला मग पाहायला आरती पार मिळते. पडलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये नाटक पुढचे उपचार जे आहेत ते सुरू आहेत. बोलतायत, संवाद साधतायत. रोषणाई या परिसराला करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्यातून व्यक्त झालेला हा संतवाणीचा प्रवाह हा महाराष्ट्राचा 5वा लोकवेद आहे आणि त्या वेदाचा अधिकारी त्या 5व्या लोकवेदाचा अधिकारी आणि आता मोठी गर्दी खरं आहे ही पंढरपूरमध्ये लोटलेली आहे विठ्ठलाच्या आजची दर्शनासाठी. पहाटेची दृश्य आहेत. मोठ्या संख्येनं वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि दर्शनासाठी पायी वारी करणं हे मगाशी एक आपण वारी हे साध्य आहे का साधन वेगळं याविषयी बोललात. समीकरण, खरं तर वेगळा वारी म्हणजे संस्कार, ही फेरा. वेगळी संस्कृती आहे. खरं म्हणजे अनेक आपला वर्षांपासून चालत आलेली. जन्ममरणाचा फेरा सतत सुरू असतो. आपल्या आवडत्या दैवताला भेटण्यासाठी विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट कालावधीत नित्य नियमाने येणं म्हणजेच वारी. वारी करणं ही शब्द योजना त्याचवरून तयार झाली आहे. जन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा आणि अशी वारी जो नित्य नियमाने करतो तोच वारकरी अर्थात भक्तगणांची मोठी मांदियाळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवं आणि या मार्गाने अंतिमतः जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळावी ह्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाच्या सगळ्या अनुयायांच्यात असतो आणि त्याच भावनेनं ही वारी अतिशय निर्लसपणे कुठलीही कामना इच्छा मनात न ठेवता केली जाते. इतका क्लेश इतका त्रास सहन करून पंढरीत आल्यानंतर अनेकांना विठुरायाचं दर्शन घेण्याची देखील अभिलाषा नसते. ते दर्शन नाही झालं तरी चालेल. नुसत्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं तरी आपल्या सगळ्या श्रमाचं चीज झालं अशी भावना त्यांना मिळते आणि जगण्याचं एक नवीन बळ, प्रापंचिक समस्यांना पुढे जाण्यासाठी एक नवीन ऊर्जा घेऊन हे सगळे वारकरी पुन्हा आपल्या प्रपंचामध्ये रममाण होतात. प्रपंच करत असताना परमार्थ कसा सांगायचा साधायचा
हे सांगणारं मला वाटतं आमच्या संस्कृतीमधलं विठ्ठल हे एकमेव दैवत असावं. आणि वारीचं जर तत्वदर्शन पाहायचं असेल तर वारीमध्ये चालणारा वेगळा आहे, वाट वेगळी आहे. म्हणून द्वैत भावाची वाटचाल आहे, अद्वैत भावाचा मुक्काम आहे. कारण चालणारा ज्या गावात जाणार आहे त्याच गावात वाट जाणार आहे. म्हणजे द्वैत भावाची वाटचाल, अद्वैत भावाचा मुक्काम. पण द्वैत अद्वैतामध्ये अडकलं नाही, त्याच्या पुढे जाऊन प्रेमभावाचा विसावा म्हणजे पंढरपूरची वारी. प्रेमे जावे तया गावा, चोजवीत या विठ्ठला. ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर ओवी वापरली आहे. येणे मार्गे जया ठाया जाई जे, ते गावची आपण होईजे. हवा एक माणूस मजल दल मजर करीत निघाला, त्याला जायचं होतं, 5-7 दिवसाचा मुक्काम होता. पण या तिसऱ्या मंदिर चौथ्या दिवशी त्याला असा परिसरातली ही अनुभव आला की आकर्षक ज्या रोषणाई गावाला आपण बघतोय आणि चाललोय, त्यासोबतच ते गावच आपण असंख्य होऊ. वारकरी मंडळी आपण विठ्ठलाच्या मंदिर गावी परिसरात जावं पोहोचलेली आणि आहेत. विठ्ठलरूप व्हावं. अतिशय कारण शिस्तबद्ध परब्रह्माला अशी ही वारी साठीत विवेकाच्या ठिकठिकाणून दिशेने होणारी उन्नत वाटचाल घाटातनं म्हणजे पंढरपूरची वाट काढत वारी आहे. पुढे येत असते. जीवनाला आणि आज परावर्तित तो करणारी दिवस आहे हा सांस्कृतिक प्रवाह ज्या आहे. दिवशी आणि हे सगळं आपल्या पाहिल्यानंतर लाडक्या लक्षात येतं, पांडुरंगाचं येणे मार्गे दर्शन जया या सगळ्या ठाया भक्त जाई मंडळींना होणार आहे. किंवा या पाठी महर्षी येणे आले, आबालवृद्ध साधकाचे सिद्ध पुरुष झाले. महिला मोठ्या आत्मविद संख्येने थोरावले या वारीत येण्याची सहभागी होत असतात. तर साधक वयाचं सिद्धावस्थेला जाती गेले. धर्माचं कसलंही आत्मज्ञानी हाच बंधन मार्गावस्थेला या वारीमध्ये नसतं. संतांनी हाच ओढ असते, मार्ग दिला. आस आणि असते ती जीवनाला फक्त विठ्ठलाला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची. देणारा प्रवाह म्हणजे पंढरपूर. आणि या मंदिर आणि परिसरात हा जो द्वैत आणि भक्तांची मोठी अद्वैत गर्दी आपण यातला जो बघतोय. एक, भाग आहे तो देखील संतांच्या अनेक द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडे प्रेम आहे. बरोबर द्वैतही संपलं आणि अद्वैतही त्यांच्यासाठी संपलं. आजचा हा दिवस म्हणजे पण द्वैत अद्वैताला एखादा सुख सोहळा, एखादा सण असल्यासारखाच असतो. आणि आपण जसं म्हणतो जिथे सुखही नाही आणि जिथे दुःखही नाही, त्या तिथे खऱ्या क्षणाची अर्थानं जी शांती आहे, ते आतुरतेने तिथे जो वर्षभर आनंद वाट बघत असतात. तो आजचा त्याची क्षण आहे, अनुभूती या खरं म्हणजे त्यांना समाधान देणारा. मुख्यमंत्री आता रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि रुक्मिणी मातेची पूजा त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आपल्याकडे आजच्या या कार्यक्रमामध्ये जे विशेष पांडुरंगाची पूजा समालोचक झाल्यानंतर आता म्हणून रुक्मिणी माना मातेची उत्पत सर पूजा आहेत. देखील या उत्पत ठिकाणी सर करण्यात हे येते. परंपरेनं रुक्मिणी मातेचे पुजारी आहेत. त्यामुळे त्यांच्या इतकं चांगलं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण या पूजेचं दुसरं कोणी देऊ शकणार नाही. आणि सह्याद्री वाहिनीच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ही खरोखर पर्वणी आहे की उत्पात सरांकडनं रुक्मिणी मातेच्या पूजेच्या संदर्भातली सगळी माहिती घेणं. उत्पात सर. भैष्मीं चंद्राननाभां सकल सुरगुरुस्तुत्य सद्रूपरूपां वंद्यां ब्रह्मादिभिस्तां मुनिवरवरदां रुक्मिणीं कृष्णभार्यां सर्वालंकार शोभां नतसुखतपदां आदिशक्तिं सुरेन्द्रां व्यक्तामाद्यां गुणाढ्यां प्रियकरुणपरां सुंदरांगां भजेहम्. सगळीकडे विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं एकत्र असतात, पण पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर वेगळं आणि रुक्मिणीचं मंदिर का, असा भाविकांना आणि भक्तांना प्रश्न पडतो. रुक्मिणी द्वारकेहून पंढरपूरला कृष्णावर रुसून आली आणि इथे दिंडीरवन नावाचं वन होतं, तिथे तपश्चर्या करायला लागली. भगवान श्रीकृष्ण तिला भेटायला आले, पण पहिल्यांदा बायकोला भेटायला न जाता ते भक्त पुंडलिकाला भेटायला गेले. अहम भक्त पराधीन हा, भगवान म्हणतात की मी भक्ताच्या ताब्यात आहे, बायकोच्या ताब्यात नाही. पुंडलिकाने वीट फेकली, त्या विटेवर ते उभा राहिले आणि रुक्मिणी माता जिथे तप करत होती तिथेच उभा राहिली. म्हणून दोघांची ही मंदिरं पंढरपुरामध्ये वेगळी आहेत. पांडुरंगाची पूजा झाल्यानंतर रुक्मिणीची पूजा होते. रुक्मिणीची पूजा करणारी महिला आहे. हे गेल्या 2-3 वर्षामध्ये रुक्मिणीच्या पूजेचं वैशिष्ट्य आहे. मंत्र सांगायला परंपरेचेच सगळे आमचे वैदिक ब्राह्मण आहेत, पण प्रत्यक्ष पूजा स्त्रीकडून होते आहे, ही एक आपली क्रांतीच आहे. खरं म्हणजे पुष्कळ देवळामध्ये गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो, त्याची मोठी आंदोलन रुक्मिणी चाललेली आहे. मातेची पूजा या महिला पुजाऱ्यांकडनं पंढरपूरला गेल्या वेगळं 2 ते आहे 3 वर्षांपासून पंढरपूरला करण्यात येते. सपत्निकच पूजा करावी लागते. पांडुरंगाची पूजा पार पडलेली आणि आता रुक्मिणी मातेची पूजा दरवाजा आम्हाला सुरू आपोआपच झालेली आहे. उघडते. मगाशी विठुरायाची पूजा चालू असताना त्या विठुरायाच्या मूर्तीवरच्या काही लक्षणं, काही खुणा आपण सांगितल्या, तसं रुक्मिणी मातेच्या मूर्तीमध्ये काही आहे का? रुक्मिणी मातेच्या पायावर स्वस्तिक आहे. विवाहाच्या वेळेला जे पायावर स्वस्तिक काढलं जातं ते आहे. पायामध्ये नुपूर आहेत,
वाळे आहेत, नुपूर म्हणजे पैंजण आहेत, नंतर शालू नेसलेले आहे, त्याच्या निरे दिसत आहेत, डाव्या हातात करंड आहे, उजवा हात कमरेवर उभा आहे, नंतर गळ्यामध्ये दागिने आहेत, कंठ आहे, तन्मणी आहे, त्यानंतर डोक्यावर जी आहे ती केशरचना जी आहे तिला मुद्राखडी असं म्हणतात. ही अर्धवर्तुळाकार जी केसाची रचना असते त्याला मुद्राखड असं म्हणतात. नाकामध्ये नथ आहे, दोन्ही बाजूला गुजराती पद्धतीची तानवड आहेत, त्या द्वारकेहून आल्या म्हणून द्वारका ही गुजरातमध्ये आहे. बरोबर. म्हणून त्या प्रांतातले दागिने मातेच्या अंगावर असल्यामुळं ती तानवड आहे. आणि महापूजा केल्याशिवाय या सगळ्या खुणा, हे सगळे दागिने त्या मूर्तीमध्ये कोरलेले आपल्याला दिसत नाहीत. म्हणून पांडुरंगाची मूर्ती ही थोडीशी खरबरीत आहे, पण रुक्मिणीची मूर्ती अतिशय, ज्याला आपण त्यात वालुकाशिवाची पांडुरंगाची मूर्ती आहे. आणि ही जी मूर्ती आहे ती काळ्या कुळकुळीत दगडाची असल्यामुळे पाषाणाची, त्याच्यावर एक प्रकारचं तेज आहे आणि सगळ्या खुणा इथे व्यवस्थित दिसतात. डाव्या हातामध्ये करंडा, त्रैलोकी तिचा झेंडा, असं श्रीधर स्वामींनी त्यांचं ध्यान वर्णन केलेलं आहे. आता हा डाव्या हाताचा करंडा आपल्याला या चित्रामध्ये पडद्यावर निश्चित दिसतोय आणि हातातले कणकण सुद्धा दिसत आहेत. नंतर पाची बोटामध्ये अंगठ्या येतात, इकडच्याही पाची बोटामध्ये आणि त्याही पाच बोटामध्ये अंगठ्या आहेत आणि गळ्यामध्ये अलंकार आहेत, शालू नेसलेला आहे. रुक्मिणीचे हे अलंकार नवरात्रामध्ये प्रत्यक्ष अलंकार घातले जातात. नवरत्नाचा हार आहे, त्याच्यामध्ये 9 रत्नाचे 2 जोड आहेत. त्यानंतर एक मोठा हिऱ्याचा हार आहे, तो जयाजीराव शिंद्यांनी दिलेला आहे. त्यानंतर पाचूची गरसोळी आहे, त्याच्यामध्ये 110 पाचू आहेत, ती नाना फडणीसांनी दिलेली आहे. वेगवेगळ्या संस्थानिकांनी, राजांनी दिलेले अलंकार हे रुक्मिणी मातेच्या खजिन्यामध्ये आहे. आता आपण पाहतो रुक्मिणी मातेला साडी नेसवली जाते. या रुक्मिणी मातेच्या मूर्तीची उंची किती असेल? रुक्मिणी मातेच्या मूर्तीची उंची 2.5 फूट आहे. आणि 2.5 फूट इतक्या छोट्या मूर्तीला नऊवारी साडी नेसवली जाते. ते कौशल्य आहे, नक्कीच कौशल्य आहे. आपण आता ती दृश्य बघू शकू. पण अजून या 2 वर्ष झाली या महिला पूजा करतात, त्यांना अजूनही ती काही साडी पूर्वीच्या पद्धतीने अजून नेसवता येत नाहीये. नाही, खरं आहे, हल्ली काळ असा बदललाय की महिलांना देखील आता नऊवारी साडी नेसणं देखील जमत नाही, मूर्तीला नेसवायची आणखीन कठीण काम आहे. परंतु हा कालपरत्वे आपल्या काही की ज्या वेशभूषा आहेत त्या दूर होत गेल्या, त्यामुळे त्याचा सरावही गेला. परंतु खरं आहे की 2.5 फुटाच्या मूर्तीला नऊवारी साडी नेसणं आणि ते अतिशय सुबकपणे नेसवणं, कारण शेवटी त्या वस्त्र प्रावरणामध्येच त्या मूर्तीचं सौंदर्य अधिक खुलून दिसणार असतं. त्यामुळे ते योग्य पद्धतीने नेसवलं जाणं. पांडुरंगाकडे सुद्धा 100 हाताचं पागोट आहे आणि ते पांडुरंगाच्या मस्तकाला रुक्मिणी मातेच्या या मूर्तीला आता तर ते बांधायचे साडी नेसवली जाते. आणि एकूणातच महिलांचा या वारीमधला सहभाग हाही देखील गेल्या काही वर्षांमध्ये जास्त लक्षणीय आपल्याला बघायला मिळतोय. पण पांडुरंगाचा जो म्हणजे वारीच्या रचनेत देखील आपण जर बघितलं तर विणेकरी, टाळकरी, त्यानंतर महिला विणेकरी सगळ्या प्रकारची अशी रचना असते. लाल आहे, केशरी आहे, आणि एक शिस्त, एक लय त्या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळते, दिंडीमध्ये बघायला मिळते. हिऱ्याचा पोशाख या दिवशी असतो तेव्हा लाल नेसवला जातो, मोत्याचे पोशाक या दिवशी असतात त्याच्यावर पांढरा नेसवला जातो, रंगपंचमीला रंग टाकायचा असून पांढरा शालू नेसवला जातो. पण मग तसं त्या मूर्तीच्या आजूबाजूला फुलांची अतिशय आकर्षक अशी आरास आपल्याला बघायला मिळते. आणि आता पण नवरात्रामध्ये माझा रोज वेगळा साडी नेसवली जाते आणि त्यानंतर पूजा पुढे जाईल. मुख्यमंत्र्यांसमवेत आणखी काही मंत्रीगण आपल्याला बघायला मिळतात. तर दीपक केसरकर या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो. नवरात्रामध्ये जेव्हा अलंकार घातले जातात, पायी पैंजण वाळे, अनोट पोलारे, सगळ्या दागिन्याची नावं त्या आरतीमध्ये श्रीधर स्वामींनी गुंफलेली आहेत. हरिविजय, रामविजय लिहिणारे जे श्रीधर स्वामी होऊन गेले नागरेकर, त्यांनी लिहिलेल्या आरतीमध्ये सगळी दागिन्याची आरती जाईल. देखणे सर, ज्याप्रमाणे विठुरायांवरती अनेक अभंग आहेत, अनेक रचना आहेत,
त्याप्रमाणे रुक्मिणी मातेवर देखील आपल्या संत परंपरेमध्ये काही रचना आहेत का, त्याविषयीचा काही उहापोह करू शकाल? पांडुरंगावरती अभंग संपदा पुष्कळ आहे, तसं रुक्मिणीवरती प्रत्यक्ष नाही, पण पांडुरंगाच्या बरोबर काही संदर्भ आले ते आहेत. पण आपल्या लोकवाणीमध्ये रुक्मिणीबद्दल बरेचसे संदर्भ आलेले आहेत. म्हणजे रुक्मिणीचं रुसणं, देवाचं हसणं, दिंडीरवनात जाऊन बसणं, किंवा हे असे बरेच संदर्भ आहेत. किंवा रुक्मिणीच्या तुळशीच्या कथेशी रुक्मिणी जोडली गेलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे ज्यावेळेला तुळस ही खरं म्हणजे अमृत मंथनातून अमृताचे कण पडले आणि त्यातून तुळस वरेल अशी कथा आहे. पण तुळस ही एका गरीब ब्राह्मणाची मुलगी होती आणि त्याची कुरूपी होती आणि कुठेच कोणी तिला आश्रय दिला नाही म्हणून ती पंढरपुरामध्ये आली. पंढरपुरात आल्यानंतर तिने कुठे आश्रय घ्यावा, तर दिनांचा सोयरा पांडुरंग म्हणून ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महाद्वारात आली, सेवा करायला लागली. ती सेवा होती तोपर्यंत ठीक आहे, पण रुक्मिणीला तिचा दुस्वास वाटायला लागला. म्हणजे दोन गोष्टी आहेत, इथे पांडुरंगाने त्याची आदिशक्ती असताना सुद्धा रुक्मिणी दुस्वास करायला लागला आणि मग तिला वाटलं की आता मला इथे म्हणजे सगळ्यांनी मला उपेक्षा करावी सगळ्यांनी, म्हणून मी इथे यावे, तर इथेही माझा दुस्वास होतोय. म्हणून तिने स्वतः भूमीला प्रार्थना केली, तू सामावून घे मला. आणि ती भूमीमध्ये जेव्हा निघाली तेव्हा पळत पळत देवाला वार्ता कळली आणि देव पळत आले, तिला असं वर ओढलं, तेव्हा तिचे केस होते. ते केस जे वर मनोभावे ओढले, अशी ही पूजा झाडाला ते सुरू आहे. फुले, उपस्थित मंजुळा भरायला तुळस आली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यासोबतच अनेक वारकरी मंडळी, अनेक महत्वाच्या व्यक्ती या मंदिर परिसरात उपस्थित आहेत. बाजूला ठेवलं गेलं आणि आदिशक्ती असून सुद्धा भक्तिप्रेमाने लोकवाणीत ती कशा पद्धतीने आली हे एक वेगळं दर्शन आहे. खरं आहे. म्हणजे विठुरायाचा जो उल्लेख अभंगामध्ये येतो त्याच्यामध्ये एकंदरीतच आध्यात्मिक विश्लेषण, आध्यात्मिक भाग जास्त आहे. आणि रुक्मिणी मातेच्या बाबतीमध्ये मात्र एक लोकभावना, त्याचं प्रकटीकरण म्हणजे मानवीकरण जे देवांचं आहे म्हणजे ते रुक्मिणी मातेमध्ये जास्त साडी आहे. नेसून झाल्यावर अलंकार देखील परिधान केले जात आहेत काली, मूर्तीला. महालक्ष्मी आणि महासरस्वती. विद्येची देवता आहे ती सरस्वती, शक्तीची देवता आहे ती काली आणि लक्ष्मी मी संपत्तीची देवता आहे ती लक्ष्मी. यां शारदेति कवयो गिरिजेति शैवा वेदांतिनो परशिवां प्रकृतिं वदन्ति तां सर्वलोकजननीं परमां दयालुं श्री रुक्मिणीं स्वजनकल्पलतां नमामि. आम्ही स्तोत्रामध्ये म्हणतो की सगळी रूप तुझीच आहेत. मला याच्यावर आणखीन एक म्हणावं असं वाटतं की शक्तीचं रूप असेल ती काली झाली, विद्येचं रूप असणारी सरस्वती झाली आणि लक्ष्मीचं रूप असणारी संपत्तीचं रूप असणारी संपत्ती, वैभव, ऐश्वर ती महालक्ष्मी झाली. पण भक्तीचं रूप असलेली मात्र रुक्मिणी झाली. खरं. आणि मला वाटतं लोकभावनेमधनं शक्तीला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा अधिक महत्व भक्तीला आहे. खरं. म्हणून पांडुरंगाला म्हणताना सुद्धा संतांनी एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तिचं रखुमाईचं नाव आहे. बाह्य लक्ष्मीच्या हाती जेव्हा म्हटलंय तर ती इकडे सेवाच करते आणि तिला विनंती करतायत की तू आता आम्हाला पांडुरंगाकडे घेऊन. आणि शंकराचार्यांनी सुद्धा अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम असा उल्लेख केलाय की रुक्मिणीच्या प्राणाला संजीवनी देणारा. कारण रुक्मिणी म्हणाली पत्रात, तू नाही आला असं मी जीव देईन. जय ह्या मसून मृतकृशान शतजन्म भिष्टात. देवा तू जर नाही आलास तर मी जीव देईन आणि 100 जन्म घेईन, पण तुला प्राप्त केल्या वाजून राहणार नाही. आता लोकवाणीत विठ्ठल आणि रुक्मिणी वेगळं आहे. तत्वदर्शनाने म्हटलं तर विठ्ठल हे ब्रह्मरूप आहे, परब्रह्म रूप आहे आणि रुक्मिणी आदिशक्ती आहे. आणि परमात्म्याला शक्तीशिवाय काही करता येत नाही. मायाम तू प्रकृतुम विद्यात मायिनम तू महेश्वरम तस्या अवयव भूतेषु तू व्याप्तम सर्वमिदम जगत. त्याला सुद्धा विश्व निर्माण करताना मायेचा आधार घ्यावा लागला. ती माया आहे म्हणून एकीकडे तत्वदर्शनाने ती विश्वनिर्मितीची मोठी शक्ती आहे, म्हणून लोकवाणीतील रुक्मिणी वेगळी आणि तत्वदर्शनातील रुक्मिणी वेगळी. लोकवाणीतल्या लोकवाङ्मयातल्या रुक्मिणीमध्ये प्रामुख्याने तिचं एक मानवीकरण केलेलं आहे. म्हणजे जी स्त्रियांची सुखदुःख आहेत त्याचा आरोपण रुक्मिणी मातेच्या वरती केलेलं आहे. आणि मग जे काही स्त्रियांची जी दुःख आहेत, जे काय त्यांच्या व्यथा आहेत, विवंचना आहेत, त्याचंही कुठेतरी प्रकटीकरण त्या रुक्मिणी मातेच्या माध्यमातून केलं जातं. लोकवाङ्मयामध्ये अशा अनेक आपल्याला उदाहरणं मिळतील. तिथे आपण रुक्मिणी म्हणतो, तिथे रुक्मीण म्हणेल लोकवाङ्मयामध्ये, त्या ग्रामीण भाषेमध्ये रुक्मीण म्हटलं जातं. रुसली रुक्मीण देवा शेजारी बसना, अबिर बुक्याचा भडीमार तिला सोसना, अशा एका ओवीमध्ये आमची एखादी कोणी लोकगीतकार स्त्री वर्णन करते. किंवा रुसली रुक्मीण सर्व्या पंढरीत नाही, देव इट्टल बोले हिच्या रागाला करू काही.
म्हणजे एक जे मानवीकरण आहे की अधिक जवळीक साधणं आपल्या इष्ट देवतेशी, अशा प्रकारची जी उदाहरणं आहे ती आपल्याला लोकवाङ्मयामध्येच मिळतात. आणि संत वाङ्मयामध्ये प्रामुख्यानं त्याचा आध्यात्मिक विचार, त्याच्या मागचं जे वैश्विक विचार आहे तो प्रामुख्यानं मांडलेला आहे. रुक्मिणी मातेच्या मूर्तीची ही पूजा आपण पाहतोय. तिच्या मूर्तीलाही चंदन झाले चंदन लावलेलं आहे. पूर्ण कपडावर आहे. रुक्मिणीचं जे चंदन लावलं जातं ते पूर्ण कपडावर लावलं जातं, त्याच्यावर पुन्हा कुंकुम लावलं जातं. आणि ते सौभाग्याचं लक्षण असल्यामुळं कुंकू लावला जातो. आणि बहुतेक सुवासिनांना त्या कपडाचं कुंकू काढून थोडं त्यांच्या कपडाला लावलं जातं. त्याच्याकरता स्त्रिया त्या ठिकाणी तिष्ठत असतात की आपण थोडं कुंकू द्या आईच्या वैजाची. रुक्मिणीच्या मंदिरामध्ये अजून एक सत्यभामेचं मंदिर सुद्धा आहे. तर सत्यभामेने एकदा भगवान श्रीकृष्णाची तुला करायचं ठरवलं. सगळे दागिने आणले, राजवाड्यातले घातले, पण तुला काही होईना. मग रुक्मिणीला बोलावलं. रुक्मिणीने काही नाही, फक्त एक तुळशीपत्र ठेवलं आणि तुला झाली. म्हणजे पांडुरंगाची ही जी आहे ते तुळशी बरोबरच आहे, पण ती भक्त आहे. रुक्मिणी महत्वाचं म्हणजे भक्त आहे. तेव्हा आधी विठ्ठलाची आणि आता रुक्मिणी मातेची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये भक्तीचे सगळे आणि पहाटेपासून सिद्धांत त्या मग ठिकाणी वारकरी मंडळी व्यक्त झालेले आहेत. या ठिकाणी दर्शनासाठी ती म्हणते गर्दी की करतील. देवा, तुझी कीर्ती ऐकली. आत्ताच असंख्य वारकरी पंढरीत दाखल झालेले आहेत. आणि वारी हा केवळ आचार धर्म नाहीये, तर एक विशिष्ट जीवन दृष्टी म्हणून वारीकडे पाहिलं जातं. देवा, तू भुवन सुंदर आहेस, उगीच प्रेम केलं नाही. आणि वारी म्हणजे संत बोधाचा जागर घडवणारं एक फिरतं विद्यापीठ असं संबोधलं जातं. तुझ्यावर मी प्रेम केलेलं आहे. तुझी कीर्ती ऐकली, ती कानातून प्रविष्ट झाली आणि माझ्या अंगाचे त्रिविध ताप नष्ट झाले. तेव्हा देवा तू ये आणि मला घेऊन जा. असं ते भागवतातलं 7 श्लोकाचं जे पत्र आहे, त्या 7 श्लोकामध्ये भक्तीच्या 7 भूमिका मांडल्या गेल्या. आणि रुक्मिणीची भक्ती हे भक्तिशास्त्रामध्ये कांत भक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे पत्नीनं पतीवर केलेली भक्ती ती कांत भक्ती आहे. म्हणून रुक्मिणी ही परमेश्वराची भक्त आहे. पत्नी तर आहेच आहे, अर्धांगी आहे. आणि आपण सगळे तिला तो जगत पिता असल्यामुळे रुक्मिणीला आपण जगन्माता म्हणतो. फार सुंदर कथा, लोककथा रुक्मिणीबद्दल लिहिल्या गेलेल्या आहेत. एकदा असा प्रसंग आला की चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. सगळीकडे विचार केला तर चंद्रभागेच्या काठावर फुलाची बुक्क्याची दुकानं होती. गाय हुंदडत आली आणि ती बुक्का सांडला. पण लोकवाणीत फार सुंदर वर्णन केले की लक्षावधी वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या अंगावर प्रेमानं बुक्का व्हावा. रुक्मिणं धुन धुती देवा विठ्ठलाचा झगा, अबीर बुक्क्याचा ग वास सुटला चंद्रभागा. तो अबीर बुक्क्याने माखलेला अंगारका रुक्मिणी चंद्रभागेत धुवायला आणते. तो अंगारका चंद्रभागेच्या पाण्यात बुडवला जातो आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास येतो. त्यामुळे ज्ञानदर्शनाने ती उभी राहते, त्याहीपेक्षा भावदर्शनाने ती खूप जवळची वाटते. खरं. रुक्मिणीची पूजा संपत आलेली आहे. पांडुरंगाचे जे उपचार आहेत ते 16 उपचार रुक्मिणीकडेही केले जातात. फक्त रुक्मिणीची पूजा ही श्रीसूक्त युक्त असते. पांडुरंगाकडे पुरुष सूक्त म्हटलं जातं आणि रुक्मिणीकडे श्रीसूक्त म्हटलं जातं. त्या 16 श्लोकाबरोबर 16 उपचार अर्पण केले जातात. रुक्मिणीच्या पायावर कुंकुम अर्पण केलं जात आहे, ते सौभाग्याचं लक्षण आहे. गळ्यामध्ये मंगळसूत्र हे मांगल्याचा आहेव तंतू आहे. विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांना रुक्मिणीची पूजा करताना अतिशय आनंद होतो. त्यांचं अंतःकरण अगदी आनंदाने फुलून येतं. एकाग्र होऊन मुख्यमंत्रीजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रुक्मिणीच्या महापूजेमध्ये अतिशय मग्न झालेली आहेत. खरोखर हे भाग्य त्यांना सलग 3ऱ्या वर्षी मिळालं.
त्यांनी खरोखर अनेक जन्म पुण्य केलं म्हणून त्यांना हे भाग्य प्राप्त झालं. आणि तेही स्वतः आस्तिक, देवाला पांडुरंगाला मानणारे आहेत म्हणून त्यांना हे भाग्य मिळालं. ते पांडुरंगाचे मोठे भक्त आहेत. आणि विशेष नातं काय, रुक्मिणी विदर्भातली आहे. आमचे मुख्यमंत्री सुद्धा विदर्भातले आहेत आणि रुक्मिणी विदर्भातली आहे. विदर्भ नृपनंदिनीं कठिण विष्टरूपस्थितां मुकुंद दयितां शुभां कनकभूषणालंकृतां स्वभक्त जनतारिणीं कलिमलौघ विध्वंसिनीं अनंत वरदायिनीं अविरतं भजे रुक्मिणी. मी अविरत अखंडपणे रुक्मिणीची पूजा करेन, स्मरण करेन. दुसरं काय मागायचं आहे रुक्मिणीकडं, मातेकडं दुसरं काय मागायचं आहे? ती जगन्माता आहे, तिच्याकडं प्रेमच मागायचं आहे, दुसरं काय? पांडुरंगाकडं वशिला लावायचा असेल तर आई कसं वशिला लावा लागेल? म्हणून तर सगळी मुलं आईकडनं वडिलाला वशिला लावतात. म्हणून रुक्मिणीचे भक्त हे विशेष या ठिकाणी पूजा करून तिच्या पायी पूजा झाल्यानंतर आता पुष्पहार घातल्यानंतर पुष्पहार घालण्यात आलेला आहे. रुक्मिणीचं ध्यान अतिशय सुंदर दिसतंय. अगरबत्ती ओवाळली जाते. आता आरती होईल. तिकडच्या प्रमाणे फलाहार नैवेद्य रुक्मिणीला दाखवला जातोय. नैवेद्य झालेलं आहे. आता आरती होईल. साधारणतः विठुरायाची पूजा आणि रुक्मिणी मातेची पूजा यासाठी किती कालावधी अपेक्षित असतो? रुक्मिणी मातेच्या पूजेला अर्धा तास लागतो आणि पांडुरंगाच्या पूजेला साधारणपणे पाऊण तास ते 1 तास लागतो. दोन्ही मिळून 1.5 तासामध्ये होतात. पण ते अगदी षोडशोपचार हे पूर्वीच्या पद्धतीने करायचं झालं तर दोन्हीकडे तासात. नाही, पण अलीकडे तोही एक विचार प्राधान्यानं पुढे येतोय की विठुरायाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी इतके भक्त रांगेमध्ये तिष्ठत असताना रांग थांबवून जी महापूजा केली जाते ती जर का तासनतास चालणारी पूजा कमी करता येईल का, असा एक सकारात्मक विचार मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरही होतोय, पुजाऱ्यांच्या पातळीवर होतोय, मंदिर प्रशासनाच्या पातळीवर होतोय. आणि त्यामुळे गेली काही वर्ष आपण पाहतो आहोत की पूजेचा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतोय. आपण आता आरती चालू आहे त्याचे दृश्य सह्याद्री वाहिनीच्या पडद्यावर पाहत आहोत. आपण आता त्या आरतीचाही आनंद घेऊया. पांडुरंगाची आरती ही सर्वांना पाठ असते, पण रुक्मिणीची आरती फारशी कोणाला पाठ नसते. आरती झालेली आहे. श्रीकृष्ण कथा तुझला वडे बाळपणे जडले चित्त हरिपदी करुण गुण श्रवणे ब्राह्मण सज्जन कीर्तन करीती जे कोणी त्याला तू बहुदेशी सुवर्ण रत्न. जय जय भीम गदनये देवी जगन्माते श्रीहरिकांते रुक्मिणी रक्षण करी माते. जय देवी जय देवी. इथेही पुन्हा एकदा त्याच परंपरेचं पालन करत असलेलं आपण पाहत आहोत. जे हार आपण यजमानांनी रुक्मिणी मातेला अर्पण केले ते हार प्रसाद म्हणून यजमानांनाच परत देण्यात आले आणि यजमान दाम्पत्यातली जी रुक्मिणी आहे तिला तो प्रदान करण्यात आला. तसंच तुळशीचा हार ज्यांनी पूजा केली त्या दाम्पत्यापैकी माननीय मुख्यमंत्र्यांना तो प्रदान करण्यात येतोय. पूजेचा प्रसादही दिलेला आहे.
आणि ओटीमध्ये श्रीफळ श्रीफळ हा प्रसाद दिला जातो. तोही मांगल्याचं प्रतीक आहे. मुख्यमंत्री आणि सौभाग्यवती या दोघांनाही रुक्मिणीचा प्रसाद म्हणून पुष्पहार आणि तुळशीहार अर्पण केलेला आहे. दोघांनाही कदाचित विवाहातल्या प्रसंगाचा पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच आला असेल यात शंका नाही. रुक्मिणीचा गाभारा पांडुरंगापेक्षा मोठा असल्यामुळं पुष्कळ भाविकांना या ठिकाणी उभा राहून ती पूजा पाहता येते. नंतर पूजेची जी मनकरी आहे परशुराम उत्तमराव मेरते आणि अनुसया परशुराम मेरत हे जे दोन मानाचे वारकरी आहेत ते देखील या रुक्मिणी मातेच्या पूजेमध्ये सहभागी झाले होते. आणि आज त्यांच्या इतक्या वर्षाची जी तपश्चर्या आहे, जी साधना आहे, ती फळाला आली आणि विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पूजेचा मान त्यांना मिळाला. ही जी तुळस आहे ही पातिव्रतेचं प्रतीक आहे. ही तुळस विष्णूची परमप्रिय आहे. त्यामुळे पतिव्रतेचे सगळे मांगल्य, तिचं तेज, ते पावित्र्य, हे सगळे गुण त्या तुळशीच्या ठायी आहेत. आणि म्हणूनच तिची पूजा करणाऱ्या महिलांनाही हे गुण प्राप्त होतात. अशा प्रकारची आपली संकल्पना ही, हे सगळे पांडुरंगाचे, रुक्मिणी मातेचे आशीर्वाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नीला लाभलेले आहेत. एका अर्थाने हे आशीर्वाद महाराष्ट्रालाच लाभलेले आहेत, कारण महाराष्ट्राचे प्रतिनिधी, महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही शासकीय पूजा केली. त्यामुळे ते जे शुभाशीर्वाद आहेत ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लाभलेले आहेत. तशी या पंढरीच्या पांडुरंगाची अतिशय प्रेमळ अशी छाया, त्याच्या दयार्द्र नजरेचं त्याचं जे वात्सल्य आहे, विठ्ठलाची आणि आता त्याचा रुक्मिणी अनुभव मातेची देखील महाराष्ट्राने पूजा घेतलेला आहे. संपन्न झालेली आपल्याला बघायला मिळते. हा महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्ती आणि पुन्हा एकदा मंदिर परिसरातली ही दृश्य आपण बघतोय, जिकडे आणि भागवत संप्रदायाच्या सगळ्या इतिहास गेले काही दिवस सातत्याने वारकरी संप्रदायाचं अतिशय मोलाचं महत्व आहे. अनेक महिलांचा प्रवास करून आबालवृद्ध वारकरी मंडळी जी पंढरीत पोहोचलेली आहेत आणि आता तो क्षण जवळ आलाय, ज्या क्षणासाठी गेल्या काही वर्षापेक्षा त्यांनी हा सगळा अट्टहास केलेला होता. गर्दीतला आता काही प्रमाणात पायबंद घातला गेलेला आहे. त्या दर्शनाची वेळ आता जवळ आलेली आहे. आपल्या लाडक्या पांडुरंगाचं रूप, ज्या सगळ्या याची देही याची डोळा मनामध्ये त्यांना चंद्रभागेच्या साठवण्याकरता पलीकडच्या तीरावर एक फार मोठी ही मंडळी पंढरीत जागा उपलब्ध पोहोचलेली आहे. करून देण्यात आली. पांडुरंग पाहायला जातो. यानंतर एक महत्वाचा सत्कार आपण करतो आहोत. एक श्री व सौ परशुराम उत्तमराव मेरत आणि सौ अनुसया मेरत हे मानाचे वारकरी आहेत. रांगेमध्ये पहिल्या क्रमांकाला असणारे रांग बंद करत असताना आलेले हे शेतकरी कुटुंबातले अत्यंत सालस आणि गरीब असणारे हे दाम्पत्य आपल्या समोर आलेले आहे. यांना पाहिल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये विठोबा आणि रुक्मिणी नाही दिसली तर नवल नाही आहे. त्यामुळंच हे विठोबा रुक्मिणीचे खरोखर प्रतीक आहे. आणि मला वाटतं की आजचा सत्कार माननीय देवेंद्र साहेबांना विनंती करतो की हा विठोबा रखुमाईचा सत्कार आपल्या हाती व्हावा. साऱ्या महाराष्ट्राने केलेला सत्कार आहे. अत्यंत कष्टकरी वर्गातून आलेला शेतकरी असणारा हा माणूस गेली 10 वर्ष हे वारी करता आहेत. 3 वर्ष पायी वारी करतायत. 3 वर्ष पायी वारी करतायत. या मेरत दाम्पत्याचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याच होतो. वारकऱ्याला दामोदरराव कडू मुक्काम पोस्ट घारगळ यवतमाळ यांच्यातर्फे दरवर्षी 15,000 रुपयाचा चेक दिला जातो. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की कडू साहेबाकडून हा चेक आपण द्यावा. त्याचबरोबर एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्याला दाम्पत्यासाठी दर वर्षाला वर्षभर मोफत पास दिला जातो. आणि हा मोफत पासही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
आपण इथं देतो आहोत. एसटीचा धन्यवाद. वर्षभराचा मोफत पास आणि यानंतर त्यासोबतच धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात मी आलेला आहे. संजय वाईकर यांना आमंत्रित करतो भाजपतर्फे. श्री वाईकर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू इच्छित आहेत. मुख्यमंत्री साहेब, गेली काही वर्ष दुष्काळाने त्रासलेल्या शेतकऱ्यांचे जे दैन्य होतं ते दूर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहात. म्हणून साऱ्या शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून पंढरपूरतर्फे श्री संजय वाईकर पंढरपूर भाजपतर्फे आपला विशेष सत्कार या प्रसंगी करतायत. आपण शेतकऱ्यांसाठी जी मोठी ऐतिहासिक कर्जमाफी दिली त्या कर्जमाफीचं प्रतीक म्हणून हा सत्कार या ठिकाणी होतोय. पुणेरी पगडी देऊन हा सत्कार होतोय आणि मूर्ती देऊन हा सत्कार इथं होतोय. धन्यवाद. यानंतर माननीय अतुलबाबा भोसले यांचाही सत्कार वाईकर करू इच्छित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. विठ्ठल मंदिर समितीचे, रुक्मिणी मंदिर समितीचे नवीन तरुण तडफदार अध्यक्ष असणारे माननीय अतुलबाबा भोसले यांचा सत्कार या प्रसंगी होतोय. त्यांच्या कार्याला आपण सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. यानंतर मी डॉक्टर साहेबांना विनंती करतोय की माननीय मंत्री महोदयांचा आपण सत्कार करावा. माननीय भाऊसाहेब फुंडकर साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा सत्कार कलेक्टर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. माननीय भाऊसाहेब फुंडकर साहेब अत्यंत कर्तव्यदक्षतेनं कृषी मंत्रालय सांभाळतायत. वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी त्यांनी काढलेल्या आहेत आणि यातून शेतकऱ्याचा विकास करण्याची तळमळ त्यांच्या ठाई आहे. विठ्ठल पांडुरंग फुंडकर आहेत, त्यासोबतच अन्य मंत्रीगण देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. त्यांना देखील विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. तुम्हाला द्यावी. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य यांचाही सत्कार कलेक्टर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पंढरपूर लोणीकर साहेब आणि पंढरपूरकरांचं मंत्री झाल्यापासून असणारं विशेष नातं जे ते दरवर्षी आम्ही इथं अधोरेखित करत आहोत. विशेष म्हणजे पंढरपूरसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि भविष्यामध्ये असंच करत राहावं ही भावना आम्ही या प्रसंगी व्यक्त करतोय. यानंतर तरुण तडफदार असणारे नामदार श्री राम शिंदे साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. जलसंधारण व राज्य शिष्टाचार मंत्री. तर एकीकडे हे सत्कार सोहळे पार पडत असतानाच काही वेळापूर्वी म्हणजे पूर्वसंध्येला आषाढीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत ठेका धरलेला होता. टाळ हाती घेऊन मुख्यमंत्री, त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि अन्य मंत्रीगण देखील होते आणि यावेळी मुख्यमंत्री वारकऱ्यांसोबत एकरूप झाले. तिकडे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णीच्या विठ्ठल मंदिरात देखील आषाढी निमित्ताने या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि मोठी गर्दी इकडे आपल्याला बघायला मिळाली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक महापूजा करत यावेळी अभिषेक केला. भक्तगणांची मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजाला सुख समृद्धी लाभू दे
असं साकडं विठ्ठल चरणी घातलेलं आहे. आषाढी निमित्त आज शेंदुर्णीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी बघायला मिळेल. आमच्या या भागातलं जागृत देवस्थान त्रिविक्रम महाराज यांची या ठिकाणी पूजा झालेली आहे. आणि खरं मी पांडुरंगाकडे हेच मागितलेलं आहे एकादशीच्या निमित्ताने की राजा पांडुरंगा यावर्षी सुद्धा चांगला पाऊस पडू दे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षी अतिशय चांगला पाऊस, समाधानकारक पाऊस याच महिन्यामध्ये या ठिकाणी पडलेला होता. सर्व महाराष्ट्रभर अतिशय आनंदाचं चित्र होतं. यावर्षी सुरुवातही पावसाने चांगली केलेली आहे, परंतु यावर्षी चांगला पाऊस पडू दे, सर्व धरणं तुडुंब भरू दे आणि माझा शेतकरी राजा आहे हा सुखी कसा होईल यासाठी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद दे ही मागणी पांडुरंगाकडे केलेली आहे. तेव्हा या ठिकाणी मंत्री महोदयांनी साकडं घातलेलं आहे की यावेळी देखील चांगला पाऊस पडू दे आणि सुख समृद्धी नांदू दे. आणि याच पांडुरंगाच्या चरणी अनेक भक्तगण लीन होत असताना, आशीर्वाद मागत असताना इकडे पंढरी नगरी देखील रोषणाईने, आकर्षक रोषणाईने सजलेली आहे आणि त्याचीच ड्रोनची दृश्य आता आपण बघूया. तेव्हा ही ड्रोनची दृश्य होती, आकर्षक रोषणाई. आणि आता या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला आता बघायला मिळणार आहे आज दिवसभर, कारण असंख्य वारकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी महापूजा संपन्न झालेली आहे, आधी पांडुरंगाची आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची. त्यावेळची दृश्य आपण बघतो. आणि पांडुरंगाची पूजा झाली आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची देखील अतिशय विधिवत पूजा करण्यात आली. त्यावेळची ही दृश्य.
रामा म्हणे माझा विठ्ठलाचा बनाला म्हणून कळी काळ पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तेव्हा अगदी काही वेळापूर्वी विठ्ठलाची आणि मग रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली, आरती करण्यात आली आणि आता एक सन्मान सोहळा सुरू आहे ज्या ठिकाणी मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार झालेला आहे आणि आणखी काही सत्कार या ठिकाणी पार पडतात. आपण थेट जाऊया. सत्कार स्वीकारावा. काही क्षणाचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. यानंतर मी माननीय हरिभक्तीपरायण गुरु महाराज गहिनीनाथ महाराज औसेकर महाराजांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा, माननीय विजय मालकांचा आणि अतुल बाबांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. शिवदत्त डेकोरेटर श्री जाधव यांचा सत्कार माननीय फडणवीस साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. गहिनीनाथ महाराजांकडून माननीय गहिनीनाथ महाराज औसेकरांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार होतोय, त्याचबरोबर विजय मालकांचाही सत्कार होतोय आणि अतुल बाबांचा पण इथं सत्कार त्यांच्या हस्ते संपन्न होतोय. महाराजांच्या परंपरेप्रमाणे या नूतन अतुल बाबांचा सत्कार गहिनीनाथ महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. साऱ्या नूतन सदस्यांना आम्ही विशेषत्वानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आहोत. आपल्या हातून भाविकांची, विठ्ठलाची आणि पंढरपूरची सेवा व्हावी आणि अधिकाधिक सुविधा ज्या आहेत त्या भाविक भक्तांना मिळाव्यात हीच विनंती या प्रसंगी आहे. सर्व सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यानंतर यानंतर मी आपणा सर्वांतर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून आलेल्या आहेत. अनेक भावना आपल्या मनामध्ये, त्या भावनांना वाढ द्यावी.